चाई पडली असेल, केस नसलेला चट्टा दिसायला लागला असेल, तर रोज सकाळी केस धुतल्यानंतर त्या ठिकाणी जास्वंद फुलाच्या पाकळ्या चुरगाळून त्यांचा रस चोळावा. सलग 10-15 दिवस हा उपाय करावा. यामुळे चाई पडल्या जागी नवीन केस उगवण्यास सुरुवात होते. अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता असलेल्या व्यक्तींनी दररोज सकाळी किमान 200 ग्रॅम द्राक्षे खावीत. यामुळे अशक्तपणा दूर होतो आणि शरीर निरोगी आणि बलवान बनते. 1 चमचा धणी 1 ग्लास पाण्यात रात्री भिजत ठेवून सकाळी याचा काढा प्यायल्याने थायरॉईडचा त्रास कमी होतो व लघवीला जळजळ होत असेल तर हा त्रास 2-3 दिवसात कमी होतो. अर्धशिशीचा त्रास होत असेल तर 1 कप तिळाच्या तेलात 2 लवंग, 2 चिमटी हिंग आणि 2 लसूण पाकळ्या टाकून कढवून घ्या आणि नंतर हे तेल गाळून एखाद्या काचेच्या बाटलीत भरून ठेवा व यातील 2 थेंब तेल नाकपुडीत सोडावे. यामुळे अर्धशिशी कमी होते. कितीही भयंकर खोकल्याची उबळ कमी करण्यासाठी या विड्याच्या पानाचा वापर तुम्ही करू शकता. 1 विड्याच्या पानावर 2 पाव चमचा ओवा, 2 लवंगांचा वरील गोल भाग आणि 1 चमचा मध एकत्र करून विडा बनवून हे पान हळूहळू चावून खा. खोकला शांत होतो. ज्यांची आतडे साफ नसतात त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधात थोडे आले उकळावे, त्यात अर्धा ते 1 चमचा गाईचे तूप मिसळावे आणि हे दूध प्यावे. लहान मुलांना ते देताना त्यात थोडीशी रॉक शुगर मिसळा. या उपायाने सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. जर तुम्हाला सतत अपचन, छातीत जळजळ किंवा आम्लपित्त जाणवत असेल तर जेवणानंतर 1 चमचा मध आणि 1/4 चमचा जिरं पावडर यांचे मिश्रण घेतल्याने अन्न योग्यरित्या पचण्यास मदत होते आणि पोटाच्या समस्या टाळता येतात. आठवड्यातून किमान 3 वेळा शेवग्याची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगांचे सूप बनवून सेवन करावे. यामध्ये दुधाच्या 10 पट कॅल्शियम आणि संत्र्याच्या 4 पट जास्त व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे सांध्याचे दुखणे जवळपास देखील भटकत नाही. वृद्धत्वावर मात करतो हा शेवगा. 2 व्हीलरवर जास्त प्रवास झाल्याने, ठराविक स्थितीत जास्त वेळ काम केल्याने कंबर आणि पाठ दुखत असेल तर रात्री 1 ग्लास पाण्यात 2-3 लसूण पाकळ्या उकळून हे दूध प्यावे. हा उपाय 2-3 दिवस नियमित करावा. याने कंबरदुखी कमी होते. पाव चमचा ओवा, अजवाईन 1 ग्लास पाण्यात चांगले उकळून घ्या व हे पाणी गाळून सकाळी सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे लिव्हर आणि किडनीत साठलेले विषारी घटक बाहेर फेकले जातात. शिवाय वजन कमी होण्यास देखील मदत होते. बहाव्याच्या शेंगांमधील गर 10 ग्रॅम आणि खडीसाखर 10 ग्रॅम या प्रमाणात एकत्र करून खलबत्त्यात चटणी बनवा आणि यातील अर्धा ते 1 चमचा चटणी सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने सर्दीनंतरचा खोकला काही दिवसातच बरा होऊन जातो. जर पायांच्या तळव्यांना मुंग्या येत असतील किंवा पाय दुखत असतील तर तूप कोमट करावे. कोमट तुपाने तळपायांची मालिश करावी. या उपायाने पायांना त्वरित आराम मिळतो. पित्ताशयात खडा झाला असेल तर वाळवलेले आवळे घेऊन त्यांची पावडर बनवा आणि यातील 1 चमचा पावडर पाण्यात मिसळून प्या. सलग 15 दिवस हा उपाय नियमित करावा.